नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विहीर आणि बोरवेलमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर आपण वापर करतो. मागच्या काही वर्षांपासून भूजल कमी होतंय आणि या वर्षी तर हवामानशास्त्र विभागाने कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे भूजल पातळी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीपात मध्येच पावसाचा खंड पडला तर पिकाच्या सिंचनामध्ये अडथळे येऊ शकतात. यापेक्षा रब्बी हंगामात तर सिंचनासाठी पाणी टंचाई भासू शकते. त्यामुळे यावर्षी आपल्याला हे पावसाचं पाणी मुरवावं लागणार आहे, जिरवावं लागणार आहे. पण हे भूजल कमी का होत चाललंय आणि पावसाचं पाणी मुरवण्यासाठी काय उपाययोजना करायच्या हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भूजल हे काही जमिनीत तयार होत नाही, तर ते पावसाचं जमिनीत जिरलेलं पाणी असतं. ऋतूंमुळे आणि विशेषतः हवामान बदलांमुळे पावसावर आधारित शेती करता येत नाही. अशा वेळी आपल्याला आधार ठरतं भूजल. परंतु मागच्या काही वर्षांपासून विहीर आणि बोरवेलमधून भूजलाचा उपसा वाढला आणि त्यामुळे भूजलाची पातळी कमी होऊ लागली. त्यामुळे विहिरी कोरड्या पडू लागल्यात. याशिवाय डोंगरांवरच्या उतारावरच्या झाडांची मुळं पाणी धरून ठेवतात. पण आजकाल वाढलेल्या जंगलतोडीमुळे पावसासोबत माती सुद्धा वाहून येते आणि त्यामुळे नाले, नद्या यांच्यामध्ये गाळ साचायला लागला. त्यामुळे त्या आणखी उथळ होत जात आहेत आणि म्हणून महापुराच्या घटनाही वाढत आहेत. हे सगळं कमी व्हावं यासाठी आपल्याला भूजल पुनर्भरण करणं गरजेचं आहे. म्हणजेच भूजलाची पातळी वाढवायची. कशी तेही समजून घेऊयात. पहिला उपाय, सलग समतल चर. डोंगरांच्या टेकडीच्या उतारावर 10 ते 15 मीटर अंतरावर 60 बाय 30 सेंटीमीटरचे चर खोदायचेत. यामुळे उतारावर पाणी मुरतं, जमिनीची धूप थांबते. दुसरा उपाय, कंपार्टमेंट बंडिंग म्हणजेच आपले शेतातले बांध. शेतामधील माती आणि पाणी संवर्धनासाठी ही एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे. यामध्ये शेतात 10 बाय 10 मीटरचे छोटे छोटे चौकोनी वाफे तयार करून त्यात 30 सेंटीमीटर उंच बांध बांधले जातात, ज्यामुळे पावसाचं पाणी चांगल्या प्रकारे शेतात मुरतं आणि जमिनीची धूपही थांबते. याशिवाय पावसाळ्यापूर्वी नाल्यातला गाळ काढून घ्यायचा आहे. त्यामुळे त्यात जास्त पाणी मावतं आणि त्याचं पुनर्भरण होतं. याशिवाय नाल्यांना सिमेंटचे बंधारे बांधून पाणी अडवायचंय. याशिवाय सिमेंटच्या गुण्यांमध्ये वाळू भरून नाल्यात रचायची आहे. हा एक चांगला, स्वस्त आणि टिकाऊ पर्याय आहे. यासोबत विहीर आणि बोरवेलमधून गाळ काढून त्यांचं पुनर्भरण करायचंय. पुनर्भरणाच्या कामांसाठी सरकारकडून 90% अनुदान मिळतं. यामध्ये अटल भूजल योजना, मनरेगा या योजनांसाठी मृदा आणि जलसंधारणा विभागाकडून पुनर्भरणासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं. अशा प्रकारे आपण भूजलाची पातळी वाढवून पाणी टंचाईशी सामना करू शकतो. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू शेती संशोधन केंद्रातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आणखी कोणत्या वेगळ्या विषयावर माहिती हवी असल्यास तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही सुचवलेले विषय आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.